प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मागणीपर प्रकरणातला आहे. या अभंगाद्वारे देहूतले मालक जगदानंद कंद जगतपती भगवान पंढरीश परमात्मा त्याच्या समोर एक मागणी मागतात. खरं तर मागतात ती संत नसतात, पण कोणी मागावं, किती मागावं, काय मागावं, कधी मागावं हे ज्याला कळतंय ती संत असतात. मागण्या कळत नाहीत ती माणसं असतात, मागण्या कळतात ती संत असतात. किती सार्थ मागणी आहे. आगी लागो तया सुखा. देहूतले मालक म्हणतात, देवा अरे त्या सुखाला आग लागो की जे सुख मला देवाचं नाव घेऊ देत नाही. जे ने हरी नये मुखा. हे जगदानंद कंद जगतपती, ज्या सुखावर मी आरूढ असताना परमेश्वरा मला ते सुख जर तुझं भजन करू देत नसेल तर त्या सुखाला आग लागो. जे ने हरी नये मुखा. देवा मला रात्रंदिवस तुझं नाव तोंडाला यावं. आणि हे येण्यासाठी मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. देवा मला काही संकट आली, आघात आली तरी मी भोगण्यासाठी तयार आहे, मात्र तू माझ्या चित्तात राहायला पाहिजे. देवा माझं सगळं जळालं तरी हरकत नाही. जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. कुळाला किंमत नाही दिली. भजन करण्यासाठी कुळाचा संबंध नाही, भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही, भजन करण्यासाठी प्रांताचा संबंध नाही, भजन करण्यासाठी कालाचा संबंध नाही. भजन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. वा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार. आणि पुढं तर बघा किती टोकाचं. बाळे नारी नर आदी करोनी वेश्या. आथरायला असलं तर टाका त्या माणसांना थोडंसं बसायला. इकडे एका शेतकऱ्यानं चवळ मोठं टाकलं बरं बसायला. गिरगावकराचा शब्द मानला त्यांनी. त्या शेतकऱ्याला भरपूर सोयाबीन हो पुढच्या वर्षी. विठाला विठाला. एका निमित्तानं आपल्या परिसरातली लोक येत असतात आपल्या गावात आबा. त्या निमित्तानं त्यांचा सन्मान करणं अत्यंत गरजेचं आहे. आज इथे येणारा प्रत्येक व्यक्ती ज्ञानोबाराय तुकोबारायचा साधक आहे. विठाला विठाला. भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही. जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. भजन करण्यासाठी पैसा गरिबी श्रीमंती याचाही संबंध नाही. पैशावाल्यानं भजन करावं गरिबानं करू नये असं कोण्या शहाण्यानं सांगितलं? काही विषय नाही. पैशावाल्यानंही भजन करावं गरिबानंही करावं. कुळाचा काही संबंध नाही. कुळाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, जातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखादी जात तुम्हाला सापडली का? त्या जातीतले लोक दारू पित नाहीत अशी गौसली की तुम्हाला जात? माझ्यापेक्षा तुम्ही जास्त फिरले परमार्थात. ताई तुम्हाला सापडली का कधी जात? अशी एखादी जात दाखवा त्या जातीतली माणसं दारू पित नाहीत. मी त्या जातीचंच मंदिर बांधितो. औषधाला सापडायची नाही. औषधाला प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत सात्विक माणसं आहेत. भजनासाठी काही संबंध नाही. कबीर मोमीन जन्म हो भलते याती. नामदेवराय म्हणतात, देवा मला कोण्याही जातीत जन्माला घाल पण मला हरिभक्त कर. वारकरी आबा कोण्याही जातीत जन्माला येऊ तो पूजनीय. ते अधिकारी मोक्षाचे हो का उत्तम, हो का उत्तम चांडाळ. साध्वी जनाबाईंचं वाक्य आहे. राधाताई जनाबाई म्हणतात उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण वारकरी ना त्याच्या पायावर माझं कपाळ आहे. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. वारकरी ना मग त्याचे पाय माझ्या डोक्यावर. जनाबाई म्हणतात. बरं जनाबाईचा अधिकार किती मोठा. एखादी माऊली आहे का तिच्या हाताने पंढरपुरातला मालक जेवला. नाम याची जनी कोणती भाव जेवी पंढरी राव ते सबे. जगाचा बाप तिच्या ताटात जेवत होता राधाताई. काय बाई. आणि त्या बाईनं म्हणा वारकरी कोण्याही जातीतला असू द्या त्याचे पाय माझ्या डोक्यावर. मालक म्हणले जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम. बापू गोड माणूस पण धोत्र घालायला लावायचा दुसऱ्या कीर्तनात. हा धोतर घालायला लावायचं.
असे माणसं नियमात पाहिजे, कारण अभ्यासू माणूस आहे ना, संप्रदायाला पोषक माणूस आहे. काय म्हणले प्रमाण, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. बर, साक्षी कोण दिली? देवा. निर्णय तो आईसा वेदशास्त्री पुराण चमती तम शास्त्र भया वेद भयाय निजायन्ते ध्वज कीर्ती या मंगल भयो निरंजन भय सकल सुधा निरंजन भय सकल सुधा निरंजन भय सकल सुधा. अरे वेद आरती गातोय, वेद वेद वैष्णवांची काय ताकद आहे. निरांजन भय सकल सुधा नैवम गिरगावकरम लिखितम नैवम गांजा कसम लिखित. आबा याला बी सूर लावायले. विठाला विठाला. शेवटच्या कडव्यात मागणी मागितली. तुका म्हणे देवा जेने घडे तुझी सेवा. मला एक देऊन टाक, मी जे जे करील ती तुझी सेवा घडली पाहिजे. असं कधी कधी भजन केल्यावर सेवा घडते असं नाही. आई वडिलांची सेवा केल्यावर सुद्धा भजन केले विटेवरच्या मालकाची सेवा घडते. आई वडिलांची सेवा करणाऱ्याला सुद्धा विटेवरच्या मालकाची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. फार मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद. घरातल्या वयस्कर माणसाचा जर आदर केला, घरातल्या वयस्कर माणसाची जर सेवा केली तर ही सुद्धा विटेवरच्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. माणसं एकाच दिवशी जास्त गर्दी करते, तू वाटून वाटून सगळ्या कीर्तनाला यायला पाहिजे. विठाला विठाला. मग तुकोबाराय माझे देहूतले मालक म्हणतात, जेने घडे तुझी सेवा, मला फक्त तुझी सेवा घडत राहा असं देत राय. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला. अभंगावर येतोय आगी लागो तया सुखा. मालक म्हणतात त्या सुखाला आग लागो जे सुख मला देवाचं नाव घेऊ देत नाही. अशी बऱ्या काही विलासी सुख येतं, ते सुख भोगत असताना माणसाला देव आठवत नाही. त्या सुखाला आग लागो, आग लागो. एक राजा आहे, फार मोठा राजा आहे, सात्विक सदाचारी पुण्यशील राजा आहे. कर्मनो गहनो गती. त्या राजाचं पितृसुख मालवलं होतं. वडील जात राहिले. त्या राजाच्या वडिलाचं नाव आहे त्रिलोचन नावाचा राजा. आगी लागो त्या सुखा सांगतोय. एक जण म्हणे महाराज संत सुखाला आग लागो म्हणतात, त्यांच्याकडे सुख आहे का? त्याला सांगितलं, सुंबळ्या संतांकडे इतकं सुख आहे, इतकं सुख आहे, इतकं सुख आहे, तू मला तर देतील नवल नाही. पंढरपुरातल्या माता संताचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची. संतांनी देवाने संतांकडचं सुख घेतलंय, पण फुकट नको म्हणले म्हणून सेवा. अहो माझ्या अष्टादश संतांपैकी एका संतांकडे सुख फेडण्यासाठी पंढरपुरातला मालक 36 वर्ष वाचमन राहिला. दत्ताचो पदारी म्हणे देव राबे त्यांची घरी दत्त चोपदारी करीत असे. 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी चोपदारकी केली जगाच्या मालकानं. सुख कसं संतांचं घ्यायचंय काम करत होता. या सुखा कारणे वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. अर्थ असा आहे की देवाकडे सुख नव्हतं आबा, सुख फक्त संतांकडे होतं. आणि देवाला सुद्धा सुख समाधान, सुख या शब्दाचा अर्थ समाधान, हे संत देऊ शकतात. म्हणजे संतांकडे सुख नाही असं एखाद्या भंगिर्यानं बचर बचर नाही बोललं पाहिजे. विठाला विठाला. काही काहीच्या हातात माईक आल्यावर इतकं बचर बचर बोलत आहेत की बचर बचरपणा पण लाजतू. काही काहीच्या हातात माईक आल्यावर इतकं पानचटवानी बोलत आहेत की पानचटपणा म्हणला मी इतका पानचट नाही हो, इतका पानचट आहे. फक्त माईक हातात यावं काही काही नालायकाच्या. विठाला विठाला. येरवी दिठीवे धिली कवळे चांदनिया ते म्हणे पिवळे तय माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष काबिन जयाचा कालिने त्रासे तो देखे चंद्रा
बाबांची कृपा आहे बापूवर. कामिनी जया कामीन जया झाली नेत्रासी तो देखे चंद्रासी पितवर्ण. कावीळ नावाचा रोग ज्याला झाला त्याचे डोळे पिवळे पडते देव, आणि ते चंद्राला पिवळं म्हणते. पा भंगिरे, चंद्र पिवळा असतो का? तै स्वरूपी निर्मळे देखती दोष. देवाला संताला दोषी समजणारी भंगिरी आहेत ना अजून बी. काय संतांकडे सुखे हे वाचणं सोमळ्या. तू डोका आहे तुला चांगलं, डोळे आहेत, वाच तू वाच. किती संत श्रीमंत होते, संतांकडे सुख आहे. सुख हे चिठाई बहुपाई संतांच्या. वा, चांगला पुरावा आहे, छान आहे, गोड पुरा. फक्त त्यांना माईक नव्हतं. असं होतं बरं कधी कधी. ज्याला दात चांगले आहेत त्याला हरभरे नाहीत, आणि ज्याला दातच नाहीत त्याला 150 क्विंटल हरभरे झाले. कसे खातो बापू तू? विठाला विठाला पण छान प्रमाण दिलं. वा, घोडं कोणाचं असू दे, घोडं म्हणलं पाहिजे. बरेच गधे पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतात. म्हणावं त्याबद्दल काही दुमत नाही. वाईटाला वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही, पण चांगल्याला चांगलं म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हो. एखाद्या पक्वाद्याला जर पक्वादातलं काहीच कळत नसेल तर आपण त्याला कळत नाही म्हणणं हे मूर्खपण आहे. पण चांगल्या पक्वाद्याला चांगला पक्वाद्या म्हणणं याच्यात काय वाईट आहे? म्हणलं पाहिजे चांगलं माणसानं. छान प्रमाण दिलं. संतांकडे सुख आहे. त्रिलोचन नावाच्या राजाचा पुत्र फार सात्विक सदाचारी पुत्र होता. त्याच्या जीवनात 1800 बायका होत्या. एकीची पंचायती सध्या. बायडाटे टाकू टाकू बेजार आहे. काही काही डिजिटल बोर्ड लावू लावू बेजार आहेत. 1800 बायका, 1800. या गोपीचंद राजाच्या 1800 बायकांमुळं ताईसाहेब या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी प्राप्त झाली. श्रीमंत. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. ज्या घरी कुल स्त्रिया. 1800 बायका. हो, पुढे झालं. डोकं भरून पदर घेणाऱ्या 1800 बायका होत्या. निशी माझी चेवविली करद्वया स्थित पावली. पटकुला स्थित हाल चाले करी ओ कामिनी. नैवम गांजा कसम लिखितम. रात्री जर 1 वाजता चेवाला तो गोपीचंदाच्या पत्न्या पदराला हात लाईत होत्या. तियेचा आचळू सरसावला. पैठणच्या मालकांचं वाक्य. तियेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. गोपीचंदाच्या पत्न्यांपासून या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी मिळाली. श्रीमंत. राज्य राणी व संपत्ती. या देशाची स्त्री श्रीमंत संपत्ती आहे. वा, अशा बायका. वैभवातला राजा होता. रोज गोपीचंदाला 300 बायका स्नान घालायच्या. सावित्रिक 18. आमचा मित्र म्हणला काय सांगायचं महाराज, रोज सकाळी माझी बायको गरम पाणी टाकीती. एकदा ऐकलं मी. कधी भेटल्यावर काय सांगायचं बाळू महाराज, काय माझी मंडळी गरम पाणी आंघोळीला देती. म्हणलं आमची नदीला धाडी ती. तिळभर करायली निळभर सांगायली. तुझी काय येडपटीच काय? आमच्या नाहीत टाकीत का आम्हाला पाणी गरम? अरे पुराणातल्या लोकांचं सांगा. आपलं काहीच कायला सोमळ्या आहेच काय आपलं. ईदभर लाकडून 17 हात दिन पी. 300 बायका स्नान घालायचे. आबा सूर सनई चौघडा, बावणिया चंदनाचा चौरंग, सोन्याच्या फिरक्या, नाना प्रकारचं सुगंधी द्रव्य देवा अंगाला लावायला, सोन्याचा घंगाळ, काय थाट. 3ऱ्या मजल्यावर आई होती. आईच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला. पोराचं सुख पाहिल्याच्या नंतर तिला दुःख वाटलं असं नाही. तिच्या पक्क लक्षात आलं याच्यापेक्षा 1000 पटीने याच्या बाबाचं सुख होतं. पण तिनं डोळ्यानं आपल्या पतीला लाकडात जाळलेलं पाहिलं. माझी या डोळ्याने पाहिली दीपवाळी,
आता पेटवा होळी माय बापा. मालकाचे हाड लाकडासारखे जळाले, अंगावरचे रोम गवतासारखे. तो रे त्रिलोचन नंदनू. हे गोपीचंदा, अरे तुझ्या बाबाची अवस्था पाय, माझ्या डोळ्यानं पाहिली. डोळ्यातलं पाण्याचा थेंब पडला. संदिशी तितक्या बायकात नवरी. आई काय झाले? काही नाही रे, कौरक्या सुखात परळ. किती दिवस राज्य करायचे तुला? किती दिवस याच्यातली सुख घ्यायचे? अरे तुला मुलं बाळ झालेत, 1800 पत्न्या आहेत, एवढ्या मोठ्या वैभवातला तुझा संसार, समुद्र वलयांकित साम्राज्य आहे तुझ्याकडे. एवढं मोठं वैभव असताना तू एखादीशी देवाचं नाव घेतलंस का रे? काय सांगशील देवाला? दक्षिणेच्या राजा यमधर्मानं तुला विचारलं तर तू काय सांगशील? मला 1800 बायका होत्या बरं का, मला त्या 300 जणी रोजच्या आंघोळ घालायच्या बरं का, 6 दिवसाला पहिल्या बदलत होत्या बरं का, मला उठणं लावित होत्या बरं का. आणि राजा तू असं सांगत राहिला तर यम ऐकताना गरम सळ्या करून आणील बरं का. तुला रट्टे देईल रे राजा, तुला हे संसारातले चुटके यम ऐकत नसतो रे राजा. आईनं उपदेश केला बा. आणि त्याच दिवशी आंघोळ आटपल्याच्या नंतर देवळीत 2 धुडके होते, 2 एकाच रंगाचे, 2 ते भगव्या रंगाचे होते. 2 धुडके, एक कमरेला गुंडाळलं आणि एकाची झोळी केली. भिक्षा देहि मा. 1 नंबरच्या बायकोला माय म्हणून भिक्षा मागितली. भिक्षा देहि मा. राहिलं नवऱ्याला टस 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 डोळ्यातून पाणी आलं. भिक्षा वाढली. माय तुझं कल्याण हो. धनी मी पत्नी आहे. माय तुला स्वतःचा धर्म कसा सांभाळायचं ते सांभाळ, पण आजपासून तू माझी माय. मी नाही पती समजणार. भगव्या रंगाची लुंगी कमरेला गुंडाळली आणि भगव्याच रंगाच्या कपड्याची 3 पदराची झोळी केली. 1 नंबरच्या बायकोला भिक्षा मागितली. आईच्या पायावर डोकं ठेवलं, निघाले. एका जंगलात मुक्कामाला. आगी लागत आहे असो का सांगतोय. जंगलात मुक्काम पडला. रस्त्याने एका गावात भिक्षा मागितली. पाणी कमलंडूत होतं. तो कमलंडू झाडाच्या फांदीला अडकवला. भिक्षेची झोळी अडकवली. वाहत्या पाण्याला हातपाय तोंड धुतलं, वळकटी लांबवली आणि झाडाच्या खाली तो मुक्काम केला. जंगल होतं, रस्ता होता. त्या रस्त्याने एक वाट सुरू चालला होता. त्याने विचार केला, मागचं गाव लांबे, पुढचं गाव लांबे, आपल्याला सापडणं शक्य नाही. साधूचा आश्रय भेटला, आपण इथं मुक्काम करावा. आणि त्या साधूच्या शेजारी वाट सुरूनं वळकटी टाकली. प्रणाम केला साधूला. महाराजांनी नित्यनेम आटोपला. त्यांची जप साधना. आता संन्यासी झाले होते ते. संन्यास धर्म किंवा ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. हो, संन्यासी आणि ब्रह्मचर्याने नित्य अभ्यास करायचा. नित्य शास्त्राची, वेदाची, पुराणाची अक्षरं घोकायची आणि पाठांतर करून तुमच्या माझ्यासारख्या भरक्या जीवांना उपदेश करायचा. हे ब्रह्मचर्याचं संन्यासाचं काम पुराणात सांगितलं. आपण साधी माणसं आहोत, प्रपंचातली भरकी माणसं आहोत आपण. कळत नकळत आपल्याच्यानं चुका होतात. आपल्याला सावध करणं हे त्यांचं काम आहे. संन्यास घेतलाय. नित्यनेम आटपला. कमलंडू खाली घेतला, झोळी खाली घेतली, झोळी पांगवली आणि वाट सुरूला सांगितलं, बाळा घेतोस याच्यातली भिक्षा. त्याच्याजवळ काही नव्हतं, देवा काही नव्हतं. आणि या साधूनं त्या वाट सुरूला आपल्या भिक्षेतली अर्धी भिक्षा देऊन टाकली. भिक्षेचे 2 प्रकार सांगितले. कांती भिक्षा म्हणजे शिजलेली पदार्थ, आणि एक भिक्षा असती ती शिदा, ते कोरडा. काय म्हणता येईल त्या भिक्षेला? आमान्न. जलयो सर्वस्थित संगाना धान्या सर्वस्थितो भजायते नाम यज्जायते वैशान नरानाम भिन्न पात्रेषु पाकेषु यम. ज्या पदार्थाला अग्नीचा आणि पाण्याचा संबंध आला नाही ती एक भिक्षा. आणि कांती भिक्षा म्हणजे शिजलेले पदार्थ. या कांती भिक्षेला फार सुंदर नाव दिलं माझ्या ज्ञानोबा तुकोबारायनं. त्या भिक्षेचं नाव आहे मधुकरी. कांती भिक्षा आणि मधुकरी एकच नाव. हे पुराणातलं नाव, पण ज्ञानोबा तुकोबारायांनी दिलेलं नाव मधुकरी. ज्यांनी ज्यांनी मधुकरी खाल्ली
त्यांनी गाथे पाठ केले अभ्यास करून. जैने मधुकरी खाऊन आराम केला, ते असेच पप्याच्या माईच्या भावताल गिरकी हाणायलेत. हा, ती मधुकरी तशी पचत नाही. ती मधुकरी खाल्ली की ज्ञानेश्वरी वाचावच लागते, गाथा वाचावाच लागतो. हा, संत वाङ्मय वाचावच लागतंय तर ती मधुकरी पचती. मधुकरी खाऊन जर पंख्याखाली झोपला की तसाच झोपायला लावतो. गादी पण कटाळती त्याला. गादी कटाळी, गादी 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 कटाळी. मधुकरी येते. अर्धी भिक्षा दिली, तृप्त झाला. पण तो वाटसरू इतका हुशार होता बा, त्याने विचार केला साधूनं आपल्याला जंगलात भाकरी दिली, या साधूचे उपकार फेडायचे. म्हणून साधूचे हातपाय दाबू लागला. ते साधू म्हणले नको दाबू रे. मनातली मनात म्हणले ह्या भोगासाठी तर जोग घेतलाय, देवासाठी घेऊन जोगा. अवघा भोग देला, अवघा भोग देला, अवघा भोग देला, देवासाठी घेऊन जोगा. अवघा भोग देला, अवघा भोग देला, अवघा भोग देला, देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग त्याची याला. अरे देवासाठी भोग त्याचलाय. 1800 बायकांना सोडले. मुक्तचंदाच्या हाती राज्य देऊन टाकलं. पुत्र होता मुक्तचंद, त्रिलोचन, गोपीचंद, मुक्तचंद. अरे कशाला हातपाय दाबता? नाही म्हणे महाराज, या जंगलात काय भेटलं असतं तुमच्यामुळे, मला जेवायला भेटले, उपकार साधूचे नकोय. हातपाय दाबले. हातपाय दाबित असताना महाराजांना सहज विचारलं कुठं चालला असते? काही नाही म्हणे, काही अंतरावर गोपीचंद नावाच्या राजाची नगरी आहे आणि त्या राजाकडे 5-6 महिन्याला मी भिक्षा मागायला जात असतो. एकदा भिक्षा मागितली की 6 महिने कोणाला भाकरी मागायचं काम नाही, इतकं राजा द्रव्य देऊन टाकतोय. तर ज्या महाराजाने विचारलं त्यांना समोरचा वाटसरू सांगत होता मी गोपीचंद राजाकडे चाललो. तर झोपलेले महाराज म्हणले ते भिकारी गोपीचंद का? वाक्य नीट ऐका. त्या वाटसरूला काय म्हणले महाराज? तो भिकारी गोपीचंद का? इतका राग आला मदन बुवा त्या माणसाला. ते म्हणलं ए महाराज हिशाबात बोल, भाकर दिली म्हणून तू हातपाय दाबायला लागलो. अरे तुरेव चालू ते, अरे तो भाकर दिलीस म्हणून तू हातपाय दाबायलो आणि एवढ्या मोठ्या राजाला भिकारी म्हणतोस? काही ठोक आहे का तुला? आथरून उचललं दुसऱ्या झाडाखाली. अरे झोप ना, काय म्हणला तू? यासारख्या महाराजा जो कशाला थांबायचं? गोपीचंदावर किती प्रेम होतं त्याचं. हे कोण होते? गोपीचंद होते. गोपीचंद महाराजाच्या रूपात असताना पुन्हा वळकटी उचलली. म्हणला महाराज सरळ सरळ कळत्या भाषेत सांगायलो, मी जिथं झोपेल त्या झाडाखाली वळकटी तो आणायची नाही. तो इथं दगडाला कमी नाही हा राजा महाराज, मी दगड हाणीन. अरे का रे बाबा, गोपीचंद राजाला भिकारी म्हणता? चांदण्याचा प्रकाश होता ताईसाहेब. चांदण्याच्या प्रकाशात अनुज महाराज टच 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 महाराजाच्या डोळ्यातून पाणी आलं. काय म्हणावं भिक्षुक्यानं? म्हणला रडून जिरूच नकोस. हा, गोपीचंद राजाला भिकारी म्हणला ना, आता रडून जिरवायला रे महाराज. महाराजानं सांगितलं बाळा मला अश्रू याच्या करता आले, तुझी गोपीचंद राजावर किती श्रद्धा आहे. माय बापा समान मानतो म्हणे त्या राजाला. अरे माय लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम करणारा राजा गोपीचंद आहे. महाराज तुम्ही त्याला भिकारी बनलात. महाराजानं सांगितलं बाळा ज्या गोपीचंदावर माय बापा इतकी श्रद्धा आहे तो गोपीचंद मी आहे. पाय धरले. महाराज आपलं राज्य कोणी नेलं? कोण नाही नेलं. 1800 पत्न्या कोण नाही नेल्या. मुलगा कोण नाही नेला. त्याला राज्य दिले, आहे ती संपत्ती पत्न्यांच्या स्वाधीन केली. प्रपंचातलं वय संपलंय. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. कौरव करू फलकट तो संसार येथे सार भगवंत, आईशे जागवितो मना सरिषे जना सहित. नको म्हणले आता. मग तुम्ही हा जोग घेतलाय. ऐक म्हणे 1800 पत्न्या, राज्य स्वराज्य, समुद्र वलयांकित साम्राज्य, हे सगळं उपभोगत असताना विटेवरच्या मालकाचं आणि काशीतल्या मालकाचं नाव तोंडाला येत नव्हतं. ते सुख देवाचं भजन करण्याकरता अडथळा करत होतं. म्हणून त्या सगळ्या सुखाला लात मारली आणि आता महात्मा झालोय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात देवाचं नाव तोंडाला येत नव्हतं. स्वराज्याचा त्याग केला, हावली करून दिलं राज्य. या असत्तेवर आरूढ असणारी संत आहेत. एका सात्विक सदाचारी पुण्यशील
पावन, अनुरागी, सत्वशील, शीलवान, चारित्र्य संपन्न एका मुलीचं लग्न झालं. किती पदव्या लावल्या आता? पदव्या किती लावल्या? ह्या सगळ्या पदव्या कमी पडतात. इतकी अधिकारी मुलगी, शीलवान, चारित्र्यवान, कुलवान, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, ह्या पदव्या फार कमी आता, फार कमी. इतकी अधिकारी मुलगी. तिचं नाव होतं राजाई. राजाई श्रीमंत दामू शेट्टींची सुनबाई, श्रीमंत नामदेवरायांच्या धर्मपत्नी गोनाबाईच्या सुनबाई. काय राजाई नावाची माऊली असेल. ती अशा श्रीमंताची पत्नी होती की तिच्या मालकाला पंढरपुरातला मालक बघितल्यावर थरथर कापत होता. पाषाणाची मूर्ती कापे, येठण घालून आऊत हाणायचा जर कटाळा असल तर येठण खालून दिल्यावर तरी आऊत आणलं पाहिजे. है का नाही? वा वा. मला कधीच गध्याला चोंबळायचा नाद नाही. गाईला चोंबळावा, नसली दुधाची तर शेण तरी देते सडा टाकायला. सडा टाकायला अंगण जर शिमिटाचा असेल तर खत घालायचा कापसाला. म्हशीला चोंबाळा, गोध्याला काय चोंबाळाला आता आणतं ना ते. काय प्रमाण म्हणजे? पाषाणाची मूर्ती, पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्यास वे. काय श्रीमंत मालक असेल, जिच्या मालकाला पंढरपुरातला मालक थरथर कापत होता, जेवत नव्हता. केली म्यांघोळ नाही मी ओंगळ, केली म्यांघोळ नाही मी ओंगळ. शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं 2 वर्षाच्या नंतर खा. वाळलं न तर पाण्यात बुडून खा, तरी अर्धी भाकर आगाव खातो माणूस. शहाणेबाई तसे शहाणं का. आणि टिकल्यावालीनं घातलेलं लोणचं 4थ्या दिवशी त्याच्यावर फेदरी. हो हो, ते पाहिलं की सर्दी होती. राहू दे त्याच्यापेक्षा नकोच. अनुज तुमचे बाबा आबा हे संप्रदायाला लाभलेले अनुज भाई हे रत्न होते तुमचे बाबा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनुज राजे तुमच्या बाबांचे किती शिष्य असतील हो, काय शिष्य असतील. ही जणी लोक, फार मोठी जणी लोक. वा. थरथर कापायचे मालक. अहो उत्तर भारतातला साधू होता देवा, हा दगडाला दूध पाजित होता, दगडाला. उत्तर भारतातला साधू आबा, त्याचं नाव होतं कान्होगोवारी. त्याला इतका गर्व होता, नाही तो पत्थर को दूध पिलाता बोले. तर साध्वी जनाबाई म्हणल्या, आपल्या मुक्ताई साहेब म्हणल्या, झिपऱ्या दाढीच आलेली त्याची. त्याच्या जटा धरायला 200 शिष्य होते. पैशावालं होतं ना ते. जटा धरायला 200 शिष्य आणि दाढीच आलेली म्हणल्या झिपऱ्या. अशा रस्त्यावरल्या दगडायला तर महाराष्ट्रातले कुत्रे बी दूध पाजतील. तू पंढरपुरातल्या उभ्या पत्राला दूध पाज, तू या खडावा सांभाळीते. आणि मग कान्होगोवारी पंढरपूरला आला. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. हिंदी भाषेत होता तो. चलो बरे पंढरपूर को जाना है, केशव माधव से मिलना. विठ्ठल माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना. आणि मग कान्होगोवारी पंढरपूरला आले आणि सोन्याची गुंडी घेऊन दूध पाजू लागला. गरुड खांबापाशी गेलं की पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, अग्नी नारायणा हे फुगीर आहे आणि फुगिराच्या हाताने मी नाही नैवेद्य घेत. तिळ मात्र जरी होयाभिमान, मेरू तो समान भार देवा. मालकानं सांगितल्या बरोबर देवा अग्नीनं दुधात प्रवेश केला आणि इतकं दूध उकळलं की कान्होगोवारीचे हातच जळाले. लहा लहा करू लागला. मग मुक्ताई साहेबांनी सांगितलं, नामदेवा पाजान दूध. तर दूध आणायला पैसे नव्हते.
आईसाहेब कानोगवारी श्रीमंत आहे तर आपल्याकडे पैसे नाहीत. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा किती दूध सांडलंय परवरात, हे भरा. तर नामदेवराय म्हणले आईसाहेब म्हणजे मुक्ताई साहेब, आईसाहेब ह्या दुधाला आपले पाय लागलेत. मग राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून त्याला प्याव वाटती असं कोण म्हणतंय? मुक्ताई साहेब. मग आपले पाय का घाणीतून थोडीच आलेत? राधा भक्त आहे म्हणून तिच्या पायाची माती पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात पेली. मग आपल्या पाय दुधाला लागल्यावर आपल्या पायाचं दूध प्यायला काय हरकत आहे? भरा दूध. नामदेवरायला सांगितलं, वंजळीन दूध भरलं आणि देवाकडे चालले. मग ताई साहेब म्हणल्या नामदेवा त्याला गरज असली तर खाली येऊन पेन. हे कोण पाहत होता माहिती का? कानोगवारी, दाढीन गिडहीन. हो 2.25 किलो तर सोनं होतं गळ्यात त्याच्या. हो असं दिसायला बोक्यावानीच होगा. वा नुसतं दूध प्याचा देऊन असं कानोगवारी असं पाहू लागलं. म्हणजे हे भगवान नीचे आएंगे बोले, हे तो पत्थर के भगवान है, कैसे आएंगे? आणि मग नामदेवराय खालून म्हणतात, दूध पिवो मोरे गोविंद लाला, दूध पिवो मोरे गोविंद लाला. बऱ्यापैकी चांगलं. कोणती गाय कोणता बछडा घरी गेलो म्हणू आपण ते पुन्हा. विटेवरचा मालक खाली आला. ज्या बाईच्या मालकाला जगाचा बाप भेट होता ती बाई किती श्रीमंत असेल? त्या बाईचं नाव राजाई. ही आतली श्रीमंती आहे. आणि वरची श्रीमंती सांगू का राजो? त्या बाईचा सासरा मुसलमानाचं भांडार सांभाळीत होता. बिदरचा बादशाह कोण होता? जातीनं मुस्लिम. मंगळवेळ्याला जे धान्याचं भांडार होतं का बा अनुजराजे, ते बिदरच्या बादशाचं होतं. आणि हे भांडार सांभाळायला दामूशेट्टी होते. परिस्थिती फक्त पोटासाठी. एका ठिकाणी एक पुरावा आला. यांचे घर किती साधे होते. वारा पाणी मुसळधारा तेने तेने मोडीले छपरा. वारा रे पाणी मुसळधारा तेने मोडीले छपरा. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जाणत से आळी रामयाची. साधं घर हो. आणि इकडची श्रीमंती बघा. देव भेट होता. देव 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 घ्यायचा. वजनदार सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री राजाई संत शिरोमणी नामदेवरायांच्या धर्मपत्नी. मला वाटतं या माऊलीला 4 पुत्र झाले. नारा विठा मादा 4 जन्मले ते वंशी. नामदेवरायाच्या कुळात दामोशेटीच्या कुळात हे 4 नातू जन्माला आले. 4 चौघांपैकी एकाला मुलगा झाला. त्याचं नाव होतं मुकुंद. नामदेवरायाचा वंश पुढे मुकुंदाचा वाढला. मुकुंद काय नाव असेल नामदेवरायाच्या ज्येष्ठ सुनाचं? वा लाडाईला मुकुंद झाले. हो. आपल्या वंशावळी संतांच्या वंशावळी पाठ ठेव जा. कल्याण करेल देव तुम्हाला. जे भक्त चरित्राते प्रशंसती ते प्राणा परोते मजा आवडती निवृत्ते. जे भक्त चरित्राते प्रशंसती. पंढरपुरातल्या मालकाला जीवापेक्षा जास्त आवडतात. आपल्या संतांची यादी अंतःकरणात ठेवा. मुकुंद नामदेवरायाचे पुढे नातू. तिथून पुढे मला वाटतं आता 14वे का 15वे वंशज नामदास महाराज वंशज आहेत त्यांचे. मुकुंद महाराजांपासून भारदस्त कुळ. आणि त्या नामदेवरायाच्या धर्मपत्नी राजाई अत्यंत परिस्थिती साधी. ज्या घरी असलेल्या माऊलीनं लोकांच्या शेतात गौऱ्या येचून चूल पेटवावी, दास्यत्व केलं. दासी नामयाची म्हणून साधी परिस्थिती नामदेवरायाच्या घरी. आणि राजाईला दिपावलीला नेण्यासाठी तिचे भाऊ आले. माझ्या राजाई आईसाहेबांचे बंधू आले. बंधू दिवाळीला जा वाटतो. तुम्हाला एक सांगू का? नवरा कलेक्टर जरी असला तरी बाईला माहेर आवडतं. आणि जिला माहेर आवडत नाही का
तिला बाई म्हणायचंच नाही. साडी नेसती लुगडं घालती म्हणून बाई म्हणायचं. दीपवाळीच्या सणा लेकी असावं. पुराणात कितीतरी पुरावे सापडतील. एक कवी लय गोड होता आबा. तो कवी एक बाई माहेरातलं वर्णन करते. घाल वाऱ्या पिंगा माझ्या परसात रे, सुखी आहे कोर सांगे आईच्या कानात रे. परसात गवऱ्या लावता लावता वारं सुटलं आणि त्या वाऱ्याला ती बोलू लागली, जाय रे भाऊ येऊ शकत नाही दिवाळीला न्यायला, पण सांग माझ्या आईच्या कानात तुझी मुलगी खुशाल आहे. काय प्रेम, काय अवदार आहे, काय वैभव. दिवाळीसाठी ओढ लागली आणि भाऊ नेण्यासाठी आला. श्रीमंत भाऊ होता. राजाईचे वडील एका राजाकडे सरदार होते. सरदार आबा, त्या काळातला सरदार काय असेल तो. फार दस्त घोडे बसायला, घोड्याला चांदीच्या रिकिबा, लगाम सोन्याचा, असा फार दस्त सरदार. आणि त्या सरदाराची कन्या आगी लागू असो का सांगतोय, आगी लागू असो. उदाहरण क्रमांक 2. ए माय, भावासोबत 2 घोडे शिल्लक. एका घोड्यावर भाऊ आणि त्याच्या मागे एक घोडं पुढे एक घोडं. गुमास्ते होते 2. सरदाराचं पोरग होतं ना ते, सरदाराचं पोरग होतं. ए खजिने बस बापू, बस 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 खाली बस बस. दारात घोडे सोडले. विचारलं, दामू शेटीचा वाडा कुठे? वाडा कशात होतं? झोपडं होतं. भावाच्या लक्षात आलं, आपली बहीण आपल्या भावाने इतक्या साध्या घरी दिली. सोयरी कोणामुळे झालती? दिनाचा सोयरा पांडुरंग. ज्या वेळेला पंढरपुरातले मालक सोयरिकीला गेले त्यावेळेला राजाने विचारलं होतं, हे कोण आहे? बोले दुलेके. नवरदेव म्हणजे तुला, हे दुलेके मामा आहे बोले. पंढरपुरातला मालक म्हणला होता, मी नवरदेवाचा मामा आहे. बादशाहनं सांगितलं, सरदारजी देऊन टाका पोरगी. ज्याचा मामा इतका वैभवशाली, घोंगडीला हिरे होते आबा, घोंगडीला हिरे होते, अख्खा दरबार चमकत होता, असा मामा. मामा त मामा सेलार मामा, आताचे मामा रिकामे. काय मामा होते. तात्यात तात्या रघुवीर तात्या, आताचे तात्या लाटीते चपात्या. रघुवीर तात्या होऊन गेले, शेलार मामा होऊन गेले. काय 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 योग होता फार जीवनात. शेकुनिया होऊन गेला ना मामा. शेकुनिया त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात कोणी? हो ग, मी गाडी फोडायचा पुन्हा. ते पानचेट शेकुनिया, त्यानं स्वतःचे मायबाप अंधार कोठडीत टाकले होते हरामखोरानं. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने एका बुक्कीतच आणला, विठाला विठाला. त्याला काय चोंबाळायचं रगिलाला. शकुनी नावाचे राजे होते, मुगड्या बस सुंबळ्या. शकुन्या म्हणजे त्याला, कारण देवाचे आई वडील बंदीशाळेत टाकले होते. इतकंच नाही पाप केलं, स्वतःचे मायबाप. कंस हा कंस आहे. शकुन्या, शकुन्याचं एक सांगू तुम्हाला, ते होतं कधी कधी मेमरी कार्ड. शकुन्यानं बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला शिकले. इतका हरामखोर होता शकुन्या. बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला शिकायले. ते लुडो नावाचा खेळ. हो, या लुडोमुळेच कोरोना जास्त वाढला होता. थोत्रात थोत्र घालून खेळू लागले. ते काही काही मामा हलकट मामा होते हो, काही काही. जगाचा पाप मामा झालाय. मुलाने विचार केला, आपल्या ताईला अशा साध्या घरी दिले, चला आदर आवाज दिला. ताई, गोणाबाईने सांगितलं, राजा वसनात बोलायचं हो. काय सासू सुनायचं प्रेम असायचं. आताच्या सासू सुनायचं पाहिलं तर सासू म्हातारी मांजरण, सून नाही तर मी मांजर. बोच करू बोच करूच. या दोघीच्या बोचकरणीत म्हातारं मंदिरात झोपायले, पोरग रानातच उसात भाकरी खाले. मिळच नाही नो कशाला. आणि पुन्हा या हरिपाठ वाचायला कशाला वाची ती दोरके मंजुळे कस्तुरे अंतिके, कशाला आगाऊपणा करायची. आही कचे धड नाही
तयाचे परत्र पुसशी काही कथाने पठाने करुणी काय शेतातून आली राणीमान नीट नसल्यावर चट मातीत जाते गोड पुरावे सुन शेतातून आली थकली होती काम करून ते म्हणले आत्या मी भाजी करते तुम्ही 5-6 भाकरी टाका ना म्हातारी म्हणली बया रानात गेली तर माझ्या दिवसाला कमवली काय चव आली तर म्हणे काय मग दिवस जित्यापणीच घालती माय मलाच भाकरी टाक म्हणायली तर सुन म्हणले आत्या माय नका टाकू पण काही खालीवरी नका बोलू माय नका बोलू मी भाकरी बी करते आणि भाजी बी करते या डंगरीनं नीट मारावं ना सून स्वयंपाकन भाकरी करूस तर स्वयंपाक झाल्यावर सुनानं पोराला पाठीलं आत्याला बलेव रे तर पोरग म्हणलं 2-3 घरी आजी गवसच ना मग सुनाला वाटलं एकटीनं कसं जेव्हा आत्याला संग घ्यावा तर सून सासूला बघायला गेली तर शेजारीन चपात्या करू लागली आणि ही एडगळ म्हातारी उंडे करून देऊ लागली ही मागच्या जन्मातली मांजर होती घर धोंडी म्हणजे सुनानं भाकरी कर म्हणल्यावर म्हणली करायच्या नाही आणि शेजारीन चपात्या करू लागली तेव्हा ही उंडी करून देऊ लागली नाही हिच्या अंगात झोपीत भितड पडायचं का हिच्या अंगावर हा घरा सगळं ठोकून द्यावं लागन अशी म्हातारी सुनालय खुश झाल्यान पण नागपिंपरीतल्या सुना म्हणल्या बाई याला दरवर्षी आली जा मस्त मथऱ्याला बॉम्ब टाकायलाय पण सुनायनं जराशी तरी धरा तुळस नाही म्हणालो मी गाय नाही म्हणालो मी काय धरा वा वा हेच ऐकायचं होतं मला तुमच्याकडून ज्या सुनाला ज्या सासूनं कपाळाचा मालक दिलाय ज्या सुनाला आपल्या सासू सासऱ्याने कपाळाचा मालक दिलाय त्या सासू सासऱ्याला मायबाप समजायचं त्या सासू सासऱ्याची संपत्ती खाऊन जर सासू सासऱ्याला मायबाप समजित नसेल तर तिच्या माईला तिची भाऊजई राखेल टाकून फुकीन आता सासा खुश झाल्या ओरिजिनल डॉक्टरनं बिमारीचं निदान लावून औषध बी दिलं पाहिजे आणि पथ्य बी सांगितलं पाहिजे त्या डॉक्टरला कोणी वाईट म्हणत नसते आता सुना खुश आणि सासू बी खुश नाही झाल्यावर गिरगाव करावं दगड तरी हाणायच्या नाही मलाच म्हणला संसारात चांगलं वागणं माझ्या माईंडनं सगळ्यात मोठं कीर्तन आहे नंबर 1चं भागवत त्याला म्हणायचं नंबर 1ची पंढरीची वारी म्हणायचं नंबर 1चा यज्ञ त्याला म्हणायचं जे संसारातल्या लोकांसोबत नीट वागत नाहीत रक्ताच्या नात्यातल्या लोकांसोबत नीट वागत नाहीत जे मायबापासोबत नीट वागत नाहीत ज्यांनी संपत्ती कमवली त्यांच्यासाठी आपण नीट वागत नाहीत आपण लोकांसाठी चांगले वागू शकतो का आपल्याकडे योग्यता आहे का ती पात्रता आहे का आपल्याकडे ती घरातल्या लोकांसाठी चांगलं वागणं काय सुना सर आवाज दिला ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना द्या वा चांगली गोष्ट आहे वा वा आपण त्यांना संग घेऊ विठाला विठाला आवाज दिला राजा राजाही नाव होतं ए राजा जी जी आत्या बाहेर कोणीतरी बोलतंय का ताई म्हणतंय पण काय आज्ञाधारी सून असेल देवा झोपड्याच्या बाहेर आल्या आणि डोकावलं तुळशीपासून हृदय पाझरलं सासूला सांगितलं आत्या माझा दादा आलाय माझा भाऊ आलाय घोणाबाई बाहेर आल्या बाळा या 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 बाळा या या आल्याबरोबर बहिणीच्या सासूचं दर्शन घेतलं ही परंपरा आहे आपल्याकडं ही मर्यादा आहे आपल्या संप्रदायाची रीत आहे दर्शन घेतलं बहिणीच्या सासूचं घोणाबाईनं तोंडावर हात फिरला बाळा आलात जी आलो काय का ताईला नेण्यासाठी आलो दिवाळीसाठी आगी लागत आहे सुखा सांगतो गोणाबाईनं लक्षात घेतलं आपण सासू आहोत नामदेवराय बाजूला होते नामदेवरायने विचार केला आपण हिचा पती आहोत पण या घराचे मालक आपले बाबा आहेत सूत्रधार बाबा होते आणि बाबा मंगळवेड्याचं भांडार सांभाळायला होते निरोप केला घरी आले घरी आल्यावर गोणाबाईने सांगितलं अहो अहो ऐकलत का असं गोड बोलायचं जुन्या काळातल्या धनी ऐकलत का अहो मालक असं नाही म्हणल्या विवेक
ए अनिरुद्ध, अरे अनिरुद्ध, सुनबाईचे भाऊ आलेत, पाठवायचं का रे तिला? जशी गुरख्याला बोलायली आहे का नाही? पेट्रोलच निघाली हिच्या तोंडातून, पेट्रोलच नावान बोलत होय नवऱ्याला. हे आपल्या खेड्यापाड्यात नाही, हे उतू आलं जर शहरात. हो, फस उतू आलं, कडी उतू आल्यावानी. हो शहरात. एक बाई म्हणली, महाराज थोडं दूध घेता का? म्हणलं मी बोक्या नाही बाई, थोडं नको तांभरू नको. नको भाई दूध. हो 9-10 जणांचा नाश करतं एकट्यानं दूध प्याल्या. बाकीच्या याला चहा किर्लोस करीन आईल प्याल्यावानीच. एकट्यानंच बोक्यानं दूध आणलं सगळं. पुन्हा म्हणतो वाटीत प्याचं का बुटात प्याचं? येडगळेस का काय रे म्हणलं तू? मोठे नाटक सगळे. घरी गेल्यावर म्हणले, रे प्रवीण, आपल्याकडे गिरगावकर आलेत, लवकर दूध घेऊन ये बरं. तर ते आलं हातात उंदीर धरल्यावानी ती थैली घेऊन. ते मी आणलं, या थैलीतलं दूध पिणं, याच्या दुधाचा चहा पिणं, या थैलीतल्या रोगर पिऊन मेलेलं बरं. हे काय करायचंय? मी नंतर म्हणलं, ताई हे प्रवीण कोण आहेत? माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं, नको बाई, चहा नको, दूध नको. तुला जर नावानं बोलायले तर मला तर गॅसच्या पाईपनं हानीन हो प्रवीण. नको बाई, नको बाई, येतो मी. आणि जरी तो मला नाही हाणलंस तर तू नवऱ्याला नावानं बोलतीस आणि तुझ्या हातचा चहा प्यायला मी गाडी पुलाखाली जाईन. मी एकदा वाचलो बाई, नको मला तुझ्या हातचं नको, मी दगड खाईन, पण तू नको चहा आणतो. अशा काही काही भेटतात नंबरी. चला, ज्ञानोबा आहे तुकोबारायच्या राज्यातली लोक आहेत आपण. सासऱ्याने सुनाला आवाजाऊ बोलण्याची पद्धत छत्रपतीपासून चालत आली. सुनबाई, वजनदार शब्द. हो सुनबाई, तिकून आवाज आला पाहिजे. जी मामांजी. हे बी आवाजाऊ बोल ना. ए काय? त्याच्यामुळं मशीन लावा लागायला कानायला. तुम्हाला एक सांगू का, ज्याचा पिंडात बदल होत असतो का, त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. आचारसंहिता आपण पाळायची, पुढचे पाळत असतात. वजनात बोललं पाहिजे, वजनात वजनात. लक्ष्मी बायकोला म्हणलं पाहिजे, हे सावित्री, हे दुर्गा, हे वत्सला. हेच म्हातारे, अरे आज तू का म्हशी हा करायला, कशे पुढे हा करायला नाव दिले देवानं तिला. मग हे असं म्हणतात, मग त्या बी काय म्हणतात, बाळ्या हे का काय रे, म्हातारं मंदिराकडे गेलंय, स्वयंपाक झालाय, त्याला म्हण गिळायला ई. आपण जे पेरतो का ते उगत असते. आपण जे पेरू का ते उगत असते. आपली जागा नाही सोडायची देवा, जागा सोडली की त्या जागेवर दुसरं बसत असते. म्हणून एसटीत मधात जायच्या आधी खिडकीतून रुमाल टाकीत होते. आणि ज्या सीटावर रुमाल पडला, कोणाची मायविली त्या सीटवर बसायची. पण एक जणानं खिडकीतून रुमाल टाकला, सगळे सीट बेतले, त्या सीटवर कोणी बसलत नाही. आणि मधात गेल्यावर रुमाल काढून घाम पुसू लागलं, तर दुसरं बस. अरे घाम पुस रे सोमळ्या, पण सीटावर बसल्यावर पुस ना. गेलं ना सीटावर. आपलं वजनदारपण बायकोला बोलण्याचं संपलंय, म्हणून त्या एकेरी म्हणतात, बाळा हे विवेक, सीट नाही सोडायला पाहिजे. आबा सीट घेऊन जाते कोणी, जागा नाही सोडायची आपली. चला राजाई जी, कोण आलंय? दादा आले. बसायला टाकलं. कर्मनोगती. राजाईचे भाऊ आले, त्या दिवशी चुलच पेटली नव्हती, काहीच नव्हतं घरी, काहीच नव्हतं. दामू शेट्टी आले. सुनबाईनं दर्शन घेतलं, तिच्या भावानं दर्शन घेतलं. दारात 2 गोमास्ते उभे होते घोड्यापाशी. राजाईच्या भावाचं घोडं धरून आगी लागत आहे असो का सांगतो. दामू शेट्टीने सांगितलं, सुनबाई जा, 8-10 दिवस आपल्या बाबाकडे राहा, या जाऊन या जाऊन. वाटे लावलं. पुढे एक घोडं, पाठीमागं एक घोडं, मधल्या घोड्यावर भाऊ आणि भावाच्या पाठीमागं बहीण. ताड 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 घोडं निघालं. 1-2 मुक्काम पडले बापू. पोचलं तिथं घोडं. आईनं पाहिल्याबरोबर आनंद व्यक्त केला. माझी ताई आलीस बाई, आलीस माझी माय. माय बापाला लेकरं लय आवडत येत, लय आवडत येत. किती आवडत येत लेकरं माय बापाला. एका कवीचं गोडसं वर्णन आहे, गोडसं वर्णन आहे. एका बाईला एक देव भेटला.
आणि देवानं सांगितलं बाई तुला काय पाहिजे ते माग, तू मागशील ते देतो. काय म्हणावं त्या बाईनं, देव जरी मज कधी भेटला रे, देव जरी मज कधी भेटला, जे हवे ते माग मनाला, जे हवे ते माग मनाला, देव जरी मज कधी भेटला. काय म्हणते ती बाई, मला जर देव कधी भेटला आणि ते जे आवडेल ते माग म्हणला तर एकच म्हणीन, माझ्या आयुष्यातले काही दिवस माझ्या लेकरा बाळाला जाऊ दे, माझ्या लेकरांना माझ्यातले आयुष्यातले दिवस जाऊ दे. तिला माय आणि बाप म्हणतात. काय आवडी असन पोरगी आल्याच्या नंतर, आलीच बाई, हो माय आली. माय बापाला लेकर किती आवडतात. माय मृत्यू पावली, माईचं पार्थिव लाकडावर टाकलेलं आहे. भडाग्नी नावाचा अग्नी दिला. मुलगा एकुलता एक होता. भडाग्नी नावाचा अग्नी बऱ्यापैकी अंगाला झुमल्याच्या नंतर आपल्याकडे एक मडकं फिरवायची पद्धत आहे. फिरविला घट, आई सांगतोय, आई कीर्तन वर्षश्राद्धाचं नाही, मला आई सांगायची फक्त. आणि ज्या वेळेला मुलाच्या खांद्यावर देवा ते मडकं देत असतात, त्याला एक टप्पा मारतात, त्याला छिद्र करतात आणि तो गोल असं त्या प्रेताला, जळत्या प्रेताला पाणी टाकते. तर जळतं प्रेत काय म्हणतंय, दुरी सांडी दुरी बाळा वैशांदर बहु द्वाड रे, जाळी आली माझी काया तृण काष्टा समान रे, दुरी सांडे दुरी बाळा वैशांदर बहु द्वाड रे. जळत असताना माय म्हणते आबा लेकराला, बाळा अरे लाकडासारखं शरीर अग्नीनं जाळले रे, तुला आहाळ लागेल, लांबून पाणी टाक. तिला माय आणि बाप म्हणतात. देह विसरे आपुला, पुरावा महाराज वा दमदार. तिला माय आणि बाप म्हणतात. फार मोठी ताकद आहे. याच्या पलीकडे सांगू, एका बाईला 2 मुली होत्या, जुळ्या झाल्या. एकाच मंडपात लग्न, आबा अनुजराजे एकाच मंडपात लग्न. आणि एका मंडपात लग्न झाल्यामुळे, एकाच तिथीला लग्न झाल्यामुळे प्रपंचातलं एक सुख त्या संसारूपी वेलीला सुंदरशी फुलं लागले. आणि दोघीला एक एक मुलगा, महिन्या 15 दिवसाच्या 2 महिन्याच्या फरकानं दोघीला एक एक मुलगा झाला. आणि त्याच्यातली एक जात राहिली, एक जात राहिली. आईचं पार्थिव भिंतीला पलंगावर टेकवलेलं आहे. स्वाशीन गेलती. याच्याकरता भावकीच्या गावातल्या सोयरे धायरे सगळ्या मंडळी महिला जमून तिला हळीत कुंकू लावत होत्या. सौभाग्यवती स्त्रीचा अधिकार फार मोठा असतो. जिका भाग्याची आहे हो, आणि तिचा पती तिचा देव. पण चिमुकलं बाळ देवा रडत होतं. बऱ्यापैकी लोकांनी गाडीवर फिरवलं, पैसे दिले, बिस्किट दिले, खेळणं दिलं, पण थांबत नव्हतं. तितक्यात त्याची मावशी आली. जुळी होती. त्याची आई आणि मावशी सारख्याच दिसत होत्या, फक्त याच्या आईच्या खांद्यावर जाब होता आणि तिच्या नव्हता. एक लहान आणि मोठी, बाकी अशा ओळखू येत नव्हत्या. आईला आईसारखी मावशी दिसती. गावातले 4-2 लोक म्हणले, अरे याची आई जरी मृत्यू पावली तर याच्या मावशीला सुद्धा तान्ह लेकरू आहे. हे पोरग जर शांत करायचं असेल तर मावशीचं पोरग तिच्या मालकाजवळ द्या आणि याला शांत करण्यासाठी मावशीला मनस्तनाला लाव. मावशी माईसारखी दिसत होती आबा. ही तुम्हा आम्हाला ओळखू येत नव्हती. याची माय आणि याची मावशी सारख्या, पण अज्ञानी चिमुकल्या लेकराला मावशीतला आणि माईतला फरक कळत होता. त्यानं मावशीच्या स्तनाला तोंड नाही लावलं, नाही लावलं, रडू लागलं. गावात एक जुनाट स्त्री होती, जुनाट. तिनं सांगितलं, या रडत्या लेकराला जर थांबवायचं असेल तर माझा ऐका. काय करायचं बाई, मेलेली का होत नाही, पण याची माय याला दाखवा. आणि घरात बसवलेली पार्थिव मृत शरीर सोहळ्याबरोबर रांगत रांगत गेलं आणि मेलेल्या माईच्या मांडीवर पडून तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि झोप लागली. मेलेल्या माईच्या चेहऱ्यातून जे वात्सल्य भेटतंय का, ते जिवंत कोणाकडून भेटत नाही. याचं नाव माय आहे, याचं नाव बाप आहे. पाहल्याबरोबर आलीच बाई. हो आली. वर्ष झालं बाई तुझी भेट नव्हती. कडकडाटून तोंडावून हात फिरला. भाकरीचा तुकडा डोक्यावरून ओवाळला, घरावर फेकून दिला. ही पद्धत होती मराठवाड्याची. मुलगी घरी आल्याच्या नंतर भाकरीचा तुकडा डोक्यावरून फिरून वरी घरावर टाकायचा.
सदाव्रत विधी म्हणतात पक्ष्यांना, विडापिडा जाओ. फार सूत्र होतं त्या काळात, फार सूत्र होतं. गोडधड पदार्थ केली, मोठं घर होतं, आगी लागत आहे असं का सांगतोय. काय पदार्थ, तळिल्या वरिल्या एकोची पक्वान. श्रीमंत सरदार आहे बाप. बापानं कामगिरी चांगली केल्यामुळे त्या राजानं, राजा मुसलमान होता पण चांगल्या माणसाची कदर करणारा राजा होता. हे सरदार शिंप्याच्या कुळातले होते, पण बादशाला त्या सरदाराची कीर्त आवडली, कामगिरी आवडली, म्हणून 5-6 क्विंटल सोन्याचा पलंग गिफ्ट द्यालता, भेट द्यालता, सप्रेम भेट द्यालता. आणि राजाईच्या वडिलांनी विचार केला, अविरत आपण भगवंताची सेवा करतो, या प्रांताची सेवा करतो, राजा आपल्यावर प्रसन्न झाला, याच्याकरता सुवर्णाचा रत्नजडीत आपल्याला पलंग दिलाय, हा पलंग आपण आपल्या मुलीला देऊन टाकू. जशाल तसा पलंग ठेवला. आणि दिपवाळीला मुलगी आल्यावर जेवायला बसले, लाडू टाकत होते. वडिलांनी स्वतःच्या ताटातला लाडू टाकला, आईने स्वतःच्या पात्रातला थोडासा लाडू टाकला. वडिलांनी, आई पुरे ग बाबा पुरे. बाई खाणं, बाई खाणं ग, तू दिवाळीला आलीस, काय प्रेम उचंबळला असेल मायबापाचं. जेवण आटपलं आणि पत्नीला सांगितलं, लक्ष्मी आपली बाई राजाई त्या पलंगावर आराम करेल. रत्नजोडीत महाल होता. राजाईला त्या पलंगावर झोपण्यासाठी सांगितलं. उशाला पाण्याचा पेला, तांब्या ठेवला, फुलपात्र ठेवलं. मध्यरात्री राजाई उठली आणि जमिनीवर भिंतीला टेकून झोपली. 1 नाही 2 नाही 3 नाही 4-5 दिवस असं घडलं. पत्नीनं मालकाला सांगितलं, धनी रोज तुम्ही मुलीला या पलंगावर झोपवता आणि मध्यरात्री ती उठून आपल्याला झोप लागली की ती जमिनीवर झोपते. मी तिला फार काही विचारलं तर ती काही बोलत नाही. ती म्हणते, मला झोपीत जेवण लक्षात नाही, मला काही कळालं नाही, मी झोपीतून कधी खाली उतरायचे, मला कधी लक्षात यायचं नाही. हे राजाई साप खोटं बोलत होत्या. त्याचं कारण ऐका पुढे, आगी लागत आहे असं का सांगतो. तर राजाईच्या सोबत आणायला जो गेलेला भाऊ होता, म्हणजे ह्या सरदाराचा मुलगा होता, त्याने विचारलं, का रे बाळा आपल्या ताईची परिस्थिती कस काय, तिचं घर कस काय. तर त्यानं सांगितलं होतं, बाबा आपल्या ताईची फार मोठी श्रीमंती आहे, फार मोठी श्रीमंती. मुक्काम पडल्याच्या नंतर राजाईनं भावाला सांगितलं होतं, दादा माझ्या घरची परिस्थिती जर तू आईला बाबाला सांगशील तर त्यांना दिवाळीचा सण एखाद्या सुतकी प्रसंगासारखा वाटेल. रक्ताच्या नात्यातलं व्यक्ती मेल्यावर जसा दुःख वाटा असतो, माझ्या घरची परिस्थिती ऐकल्याच्या नंतर आईला आणि बाबाला दिवाळी खा वाटणार नाही रे. दादा तुला बहिणीची शपथ आहे, तुला राजाईची शपथ आहे, माझी गरीबी आई बाबाला सांगू नकोस. सोबतच्या गुमास्त्याला सांगितलं, एक लक्षात ठेवा, माझे बाबा जर तुमच्या निष्ठेनं प्रेम करत असतील तर माझ्या बाबांचा आईचा आदर करा, बहीण म्हणून माझी विनंती आहे. जी जी आई ताईसाहेब जी. मुलाला लाख प्रश्न केला राधाताई, पण मुलानं सांगितलं नाही आपल्या बहिणीची गरिबी आहे. तिनं सांगितलं होतं, माझी गरिबी जर आईला आणि बाबाला सांगशील तर बहीण मेलेला निरोप ऐकशील. असा घाणेरडा निरोप नकोय आपल्याला, म्हणून आईला आणि बाबाला सांगितलं नाही. एके दिवशी सरदाराने एका महालात आपल्या मुलासोबत पंढरपूरला आलेल्या दोन्ही गुमास्त्यांना आतमध्ये घेतलं, आतून दार लावलं आणि दोघांना विचारलं, का रे मी जितकं प्रेम माझ्या मुलीवर केलंय, जितकं प्रेम माझ्या मुलावर केलंय, असा एक दिवस नाही रे, एक दिवस नाही मी तुम्हाला जेवलं का विचारलं नाही. अरे स्वारीवर जायचं असेल तर माझ्या सोबत घेतलेली शिदुरी बी आधी तुम्हाला खाऊ घालतो रे. आणि असं जर तुमच्यावर प्रेम केलं असेल तर निष्ठावंत मालकाची शपथ आहे, माझ्या मुलीची परिस्थिती कशी सांगा. दोघांच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं, मालक ताईसाहेबांनी शपथ घातली याच्याकरता, मालकाला शपथ घातली याच्याकरता त्यांनी सांगितलं नाही, आणि आम्हाला जबाबदार ठरले याच्याकरता सांगितलं आम्ही नाही. पण तुम्ही आज शपथ घालता, आम्हाला मायबापासारखे तुम्ही मालक आहेत, तुमची शपथ मातीत जाऊ देत नाहीत. ताईची अत्यंत गरिबी आहे, आम्हाला पाण्याशिवाय काही प्यायला भेटलं नाही, फक्त पाणी पिऊन आलोत, ताईच्या घरी आम्हाला खायला भेटलंच नाही. ठीक आहे जाणे. ती रात्र जेवण झालं, मुलीला सोन्याच्या पलंगावर बसलं ताईसाहेब, आणि बाप देवा खाली बसलाय. आणि बापाने सांगितलं, बाई तुझ्या घरी गोदड आथरायलाय, गोदड पांघरायलाय, जेवायची परिस्थिती काय.
बाबा तुम्हाला कोण सांगितलं? कोणी सांगितलं नाही बाई. गुमास्त्याला शपथ घातल्याच्या करता त्यांनी सांगितलंय, तुझ्या भावानं नाही सांगितलं. मग एवढी तुझ्या सासरी बिकट परिस्थिती असताना माहेरात तू सोन्याच्या पलंगावर का झोपत नाहीस? उत्तर काय देवा? बाबा बाबा माझ्या सासरी 14 लोकांचं कुटुंब आहे. 14 लोकांचं. माझ्या सासरी दर 3 दिवसाला पोटभर कण्या प्यायला भेटतात. रोज नाही बरं, रोज फक्त 3-3 पळ्या कण्या, आणि दर 3ऱ्या दिवसाला गुंडी गुंडी कण्या. पण रोज पोटभर खाला आमच्या सासरी भेटत नाही. मग का ग राजाई? ज्या सासरामध्ये, ज्या नवऱ्याकडे, ज्या सासऱ्याकडे, ज्या सासूकडे, ज्या घरात तुला रोज पोटभर खाला भेटत नाही, तिथे तू आनंदाने झोपते. सोन्याचा पलंग आहे, हिऱ्या माणिकाची कोंदण केलेला महाल आहे, इथे तुला का झोप येत नाही? ऐका बाबा ऐका, माझ्या सासरी खाण्याचा दुष्काळ आहे, पण भजन भरपूर आहे. भजन भरपूर आहे. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. आमच्या घरात 14 जण भजन करतात. सकाळचं भजन असतंय, संध्याकाळचं भजन असतंय. काही कामानिमित्त जर बाहेर कोणी गेले नसतील तर दुपारची धुपारती असते, दुपारचं सुद्धा भजन असते. बाबा झोपडे घरातून चांदण्या दिसत्या. तो दर 3 दिवसाला पोटभर खातो, रोज पोटभर भेटत नाही, पण पोट भरून भजन. पलंग सोन्याचा आहे, महालाला हिऱ्या माणिकाची कोंदण केली, पण इथं टाळ सुद्धा वाजलेला ऐकायला भेटत नाही. म्हणून या सुखाला आग लागो बाबा, या सुखाला आग लागो. म्हणून मालक पहिल्या कडव्यात नाही झोपली सोन्याच्या पलंगावर. का? तिथं भजन तर नाही, पण नुसता टाळाचा आवाज ऐकायला भेटला नाही. म्हणून त्या महालातल्या सुखाला आग लागो म्हणली. आग. संत शिरोमणी नामदेवरायाची पत्नी. हे जे सुख देवाचं नाव घेऊ देत नाही, त्या सुखाला आग लागो. राम वनवासाला गेले, 8:30 ते 10:30 व्हायला पाहिजे, आहे का नाही? नियमन 8:45 गळ्यात येणार आता माझ्या, आहे का? माणसानं नियमन वागावं. ट्रॅक्टर किती महागायचं घ्यावं, पण आपला बांध आला की वळीला पाहिजे. आता आगाव पण आहे, बाकीच्या लोकांना त्रास देणं, आहे का नाही? मला वाटते 10:42 झालीत, पण 1-5 मिनिटात पुरावा सांगतो. पहिल्यांदा आलोत ना. मला वाटतं एखादी बाई जर आपल्या इथं पिठाला उसण्याला आली, उसनं पीठ मागायला बाया येत होते ना, तर डब्यात वाटी खुपसून नका कधी येईन, पण असं उधळून का होत नाही, पण दिलं पाहिजे. मी काय बाई नाही, पण खेड्यातला जन्म आहे माझा, त्याच्यामुळे मला माहिती नाही, बदलून दिलं पाहिजे. असं मापात पाप करू नये माणसानं. किती लांबून लोक आले तो बापू आज, किती लांब. म्हणूनच करा, म्हणूनच यायचं बी आबा परिसरावर प्रेम. काय गोपळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीत यायचा भाग आहे नाही. असं असतं बघा कोणाचं. विडाला विडाला एक पुरावा सांगतो तुम्हाला. येत्या 22 तारखेला पंढरीतले मालक, 7व्या अवतारातले भगवान प्रभू रामचंद्र एका दिव्य मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत. माझा मर्यादा पुरुषोत्तम ब्रह्मांडाचा नायक एका दिव्य वास्तूमध्ये विराजमान होणार आहेत 22 तारखेला, येत्या 22 तारखेला. म्हणून त्या 22 तारखेला ज्या ज्या गावातून माणसं आले, त्या त्या गावातल्या लोकांना पायाला स्पर्श करून विनंती करतो, त्या दिवशी आपल्या गावात दिवाळी साजरी करा. त्या दिवशी आपल्या गावात गुढीपाडवा साजरा करा. गुढ्या लावा, तोरणं लावा, रांगोळ्या काढा. बायकांनी हरिपाठ वाचा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. गावातल्या मंदिरात भजन करा. शक्य असल्यास एखाद्या सद्भक्तानं त्या दिवशी कण्या घुगरीची पंगत द्या. मी म्हणत नाही बुंदीच करा, कण्या भाकरी काय, आमटी भाकरीची पंगत द्या, पण उत्सव साजरा करा. माझा जगाचा बाप एका दिव्य मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. त्या दिवशी विराजमान आहे त्या मालकाच्या नावानं फक्त अर्धाच मिनिटं भीक मागतो. श्रीराम. 22 तारखेला तरुणांनी पांढरे पोशाख घाला.
सुंदरसा कपाळाला गंध लावा. त्या दिवशी एक फार मोठा उत्सव माझा विश्वाचा मालक एका वास्तूत विराजमान होणार आहे, ज्याच्या कृपेने जग चालतंय, तो जगाचा बाप. तो आनंद व्यतीत करा, जल्लोष करा, आनंद करा. चला. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, आगी लागोत या सुखा सांगतो शेवटचा पुरावा. बापू ऐकतोय तुमचं. एका रत्नाचं लेकरू वाजवायला आहे, एका मृदंग क्षेत्रातल्या रत्नाचं लेकरू आहे आणि एक विराजमान रत्न आहे. प्रभू रामचंद्र ताईसाहेब वनवासाला गेले. वनवास लखनलालजीला नव्हता, पण ज्येष्ठ भाऊ बिना चप्पलचा वनवासाला जातोय. लक्ष्मणजीने विचार केला, घरी नकोय आपल्याला, नकोय आपल्याला, काय त्याग येऊ जीवनातला, सामान्य त्याग असेल. आईचं दर्शन घेतलं लक्ष्मणजीनं. डोंगरोजी गुरुजी सांगायचे, बापू रामचंद्रजी महाराज डोंगरे गुरुजी सांगायचे, लक्ष्मणजीनं आईचं दर्शन घेतलं ना आईला सांगितलं, देवा माय मी रामचंद्रांची सेवा करण्याकरता चाललो. तर आईनं लक्ष्मणजीला सांगितलं, लखन रामचंद्रांची सेवा करत असताना स्वप्नात पण पाप नाही आलं पाहिजे. काय माय असेल होती हे लखन, स्वप्नात पाप नाही आलं पाहिजे, स्वप्नात. लखनलालजीने विचारलं, आई स्वप्न कधी पडतंय ग? झोपल्यावर. मग झोप कशाने येते ग? जेवल्यावर. 14 वर्ष जेवणारच नाही, 14 वर्ष जेवणारच नाही, मग झोप येईल का? आता सामान्य त्याग असेल काय? 14 वर्षावरी 14 वर्ष उपवास केला, जमिनीला पाठ टाकली नाही. वा बापू पुरा वा. काही काही माणसाला कडीला आऊत गेल्या उभाट्यानं आऊथाना वाटतंय, बाण बारीक करायचा ना. हे टाइम संपल्यावर असा लय उल्हास येतो आमच्या. तसे ते मधी बी बदाड पडू देत नाहीत. मधी उभाट्याचा आऊत असतं, त्याची कव्हा शेल्यावूनच माती असते. जीनच्या पॅन्टीवाल्याला काय कळत नाही, उगा हसू नका. शेला काय कळतो तुम्हाला? चांगले हसायले. जुन्या माणसाला कळत असतो शेला, तुम्हाला कसं कळत शेळा शेला? हे काही काही पुरं बहिऱ्या माणसावानी दोनदा हसत आहेत. ज्याला ऐकू येत नाही ते पुढचं हसल्यावर एकदा हसत आहे, आणि कशामुळे हसलंय कळाल्यावर एकदा हसत आहे. कसं कळून यायला शेला? कळून घ्यायचं राजू, राजू. ज्याला संसारात शिखर गाठायचं का, दुःखाचं शिखर ओलांडून पलीकडे सुखाच्या शिखरावर जायचं का, त्याने रानात काम करणाऱ्या बापाचा घाम पहा. त्यानं कमवलेली संपत्ती हिशोबात खर्चित आण. ज्यानं माय बापाच्या अंगाला आलेला घाम पाहिला नाही, त्या पोट्याला कळतच नाही ते खताच्या ढिगलावरलं झाड असते. साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला अक्कल असते का किती साखर खावा आणि किती बाऱ्या संडासला जावा? अरे बापानं कमवलेली संपत्ती टिकवायची असेल राजे हो, तरुणांना सांगतोय, तर त्याच्या कपाळाचा घाम एके दिवशी रानात जाऊन पहा. त्यानं कमवलेला रुपया तुम्हाला गाडीच्या चाकासारखा वाटेल. तुम्ही हिशोबात पैसे खर्चिताल आणि पप्याची माय आनंदात जगिताल. बापाचा घाम जे पोट्ट पाहत नाही का, ते पैसे इतके उधळीत आहे आणि उडाल्यावर मग दगड याचायला जाते. कणिक तळाला गेली मंजुरीची हवाली, आणि आधी तर पार तुपान आंघोळ करूला सुंबळ्या तू. हो, कवडीची अक्कल नाही, रातच्या 12 वाजता वाढदिवस साजरा करतो कोंबडीचे अंडे फोडून. भिकार चोट कुठला? तुला अकलीचा कांदा आहे का? माय बाबाच्या जोर उड्या हाणतून ना आलाय का? लोकांचा घाम बघितला पाहिजे. मालकाने आबा घड्याचा घाम बघावा. ज्याला गरीबाची तळमळ कळते त्याची संपत्ती टिकत असती. हो, ज्याला गरीबाच्या घामाची जाण नाही का, त्याला कोण्या दिवशी पंढरपुरातला मालक गुंठ्यावर आणून सांगता येत नाही. हो, गरीबाची जाण ठेवली पाहिजे, कष्ट करायची जाण ठेवली पाहिजे. तरुणांना राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा. काय करताल? दुसऱ्यावर आणायचा नाहीत ना का आणू तुम्हाला? 30 गाव पट्याल 36 गाव पाईप आहे माहिती, पैशाचा पाईप. पंढरपुरातल्या मालकानं भरभरून दिले मला. वस्त शेती करतोय मी. लोकायला खुश वाटलं. एक जण म्हणला, महाराज असं कीर्तन झकास करा. म्हणलं तेव्हा बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय असतो रे सुंबळ्या, तुला आकलीचा कांदा आहे का? अरे कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय.
कीर्तन चांग होयांग हरिरूप. इथं बसलेल्या एका सुनानं आजचं कीर्तन ऐकून आदरानं जर सासू सासऱ्याला पाणी दिलं तर त्याचं पुण्य मला लागेल. आणि त्या पुण्याच्या बळावर तिची लेकरं तिला म्हातारपणी सांभाळतील. म्हणून कीर्तनकारांनी राग येऊ द्या पण चांगलं बोलत जावं. असो नाही झोपले मालक, देवा त्याग होता लक्ष्मणजीचा. लखनलालजी वनवासाला सोबत गेले. बायकोचा त्याग सांगू का आबा? 14 वर्षात किती दिवाळ्या आल्या, एकाही दिवाळीला बाई माहेराला नाही गेली. तिचं नाव होतं उर्मिला. खांबाला टेकन दिलं. राजा जनक स्वतः न्यायला आले. तर विहीनबाईला बोलावं कसं? आडवा पडदा लावला धोत्राचा. धोत्राच्या पलीकडून कौशल्याबाई होत्या, जनकाच्या विहीनबाई, आणि अलीकून जनक. प्रणाम केला. विहीनबाई, उर्मिलेला न्यायला आलोय. कौशल्या आई साहेबांना सांगितलं, व्याही येत असेल तर घेऊन जा. चुलता उर्मिलेच्या महालात प्रवेश केला ना आवाज दिला, उर्मिला. नाही बोलली. ए उर्मिला, नाही बोलली. तिसऱ्यांदा आवाज दिला, उर्मिला मी काका आलोय. खांबाला हात होता. असं पाहिलं, हालात काका? होय. काम काय ते पटकन सांगा. माझ्या साधनेत व्यत्यय आणू नका. राजा जनकानं सांगितलं, बाई तुला दीपोळीला नेण्यासाठी आलो. नकोय. माझ्या कपाळाचे मालक रामप्रभूंच्या जगाच्या मालकाची सेवा करण्याकरता वनात गेलेत. पाण्याचा थेंब पेत नाहीत आणि जगाचा बाप बिना चपलाचा कंदमुळं खाऊन फिरायला आहे. आणि जिचा मालक वनात उपाशी आहे अशा मालकाच्या पत्नीनं माहेरात जाऊन लाडू खावा हे उचित नाही. काका तुम्ही निघून जा. मी तुझ्यासाठी काही करत नाहीत काका. माझे मालक वनात आहेत आणि तुम्ही बोलत असताना भजन बंद पडते. तुम्ही लवकर निघून जा. त्याग केला त्याग सुखाचा, आगी लागत आहे सुखा. नाही गेल्या माहेरात, नाही लाडू खाल्ले, नुसती खांबाला टेकून देऊन पती वनवासात. ऐका पुढचा प्रकार. नंदीग्रामाच्या ठिकाणी एक सर्पीन आपल्या पिलांना घेऊन जात होती. भूक लागली तिला. त्या पिलांना काही खाद्य भेटलं नाही. भरत हे नंदीग्रामाच्या ठिकाणी भजन करत होते. राजपुत्र होते. काय शरीर असेल भरतांचं, काय वैभव असेल, काय रूप असेल भरताचं, काय तारुण्य असेल त्या भरताचं. लालबुंद शरीर होतं भरताचं, लालबुंद. राजपुत्रा होती. वाऱ्याच्या फडतकारीने मांडीवरचं वस्त्र थोडंसं पाठीमागं सरकलं आणि भरताची लालबुंद मांडी दिसत होती. राजपुत्र होता आबा तो, राजपुत्र. आणि ती लालबुंद मांडी पाहिल्याच्या नंतर सर्पिणीच्या पिलांनी सांगितलं, आई एक एक घास खायचा का याचा, मारायचा का गलाच का? सर्पिणीनं सांगितलं, पाप्यांनो, कुण्या जन्मात पाप केलं याच्याकरता जन्म सर्पाचा भेटलाय. आणि भजन करणाऱ्या साधूला जर खाल्लं तर नालीतल्या आळ्या होता. काय सर्पिण असेल होती? काय सर्पिण असेल? एक जण म्हणला, महाराज सर्पिणीला कसं काय कळतंय? म्हणलं, ती का तुझी चुलती थोडीच होती लोकांच्या कोठ्यातलं शेण चोरणारी? अरे ती सर्पिण एका साधूची पत्नी होती. पण एक काम चुकल्यामुळं सर्पाच्या जन्माला गेली ती महाराज. सर्पाच्या योनीला गेली ती. हे भंगिरी लोक आहेत का, यायला आपल्या संप्रदायावर विश्वास नाही नाल ऐकायला. अरे किती श्रीमंत संप्रदाय आबा. ज्या संप्रदायातला तरुस होण्याचा आहे. जयाची हे द्वारी स्वर्णाचा पिंपळ. काय फार दस्त वजनदार संप्रदाय. ही 4 वाघ हरामखोर आपल्याच जन्माला येतात आणि आपली वाभाडे काढतात. आपल्या संस्कृतीवर ज्यांचा विश्वास नाही ती भ्रष्ट नालायक आपल्या संस्कृतीत राहण्याच्या लायकीची नाहीत. आपलं जतन केलं पाहिजे. आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या साधू लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या महात्म्यावर विश्वास ठेवला. संत म्हणून उपवास येते त्याचे पूर्वज नरका जाते. पैठणच्या मालकांचं वाक्य, संत म्हणून उपवास येते जाणून बुजून त्याचे पूर्वज नरका जाते. त्याचे पूर्वज नरकाला जात असतात. नाही चेष्टा करायची आपल्या धर्माची. काय योग्यता, काय पात्रता आहे का आपली? आपली लायकी आहे का? आपल्या धर्मासाठी योगदान काय? काय हिंमत आहे आपली धर्माची वाभारे काढण्यासाठी? बघा बाकीच्या धर्माची लोक. अहो मुस्लिम समाजाचा बांधव तुम्ही पहा त्या बिचाऱ्यांचं वागणं. मुस्लिम समाजाचा बांधव
अहो भंगार विकत घ्यायचा जरी धंदा करीत असेल, पाव विकायचा धंदा, आईस कांड्या गारी विकायचा धंदा असेल आबा, पण मस्जिदीत गेल्यावर गोल रंगाची टोपी घालून जाणार. काय त्याची धर्मावर पकड आहे, काय त्याची निष्ठा आहे त्या बिचाऱ्याची. तशी आपली निष्ठा आपल्या धर्मावर असावा. लाव द्या 22 तारखेला जे गंध लावित नाहीत त्यांनी, त्यांच्या कपाळावर जरा बगळा हागू द्या. हो, माझ्या अयोध्येतल्या मालकाला कळाव तू हिंदू आहेस काय, ही चुडस तू का कपाळाला गंध लावल्या. आपण ज्या धर्मात आलो त्या धर्माचं अनुकरण करत जा. पंढरपुरातला मालक तुम्हाला मोठं करील. जाऊ द्या गिरगावच्या बाळ्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका, पण माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या शब्दावर विश्वास ठेवा. लावाचा गंध. गोपीचंद उटी तुळशीच्या माळा रमिरवती. तो गोपीचंद लावतोय, तो उटी लावतोय. आपण त्याचे अनुयायी आहेत, आपण सेवक आहे. तो जगाचा बाप आहे, आपण त्याचे लेकर आहेत. प्रभूची लेकरे सारी, प्रभूची लेकरे सारे. आपण त्याची लेकरे आहेत सज्जनांनो. त्याचं अनुकरण करा, त्यानं स्थापित केलेल्या धर्माचं अनुकरण करा. देव आपलं कल्याण करील. याच्यासाठी फार मोठी मोठी लोक थकून गेले. राजांनी बलिदान दिले. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करीता. काय बलिदान आहे लोकांचं या धर्मासाठी. आपलं अनुकरण करा. चला, त्या सर्पिणीनं सांगितलं पाप्यांनो तुम्हाला शिक्षा आहे. काय शिक्षा? आम्ही साधूचं मांस खाल्लं नाही, खावो इच्छा केली. मग इच्छा जरी वाईट झाली तरी पाप लागले. याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर झाडाची सावली कल्ली सूर्य फिरल्याच्या नंतर आबा भरताच्या अंगावर ऊन आलं आणि उन्हात भजन करीत असताना अंगाला घाम आला. हा घाम पुसायचं काम करा. सर्पाने विचारलं पिलाने, आई घाम कसा पुसायचा? तोंडानं वारं घाला. आणि तिचे सगळे पिलं चारी बाजूने भरताला वारं घालीत होते. भरताने विचार केला, दुपारची वेळे आपला स्वेद कोण पुसलाय? स्वेद म्हणजे घाम. वरुता काया स्वेदातील. काया म्हणजे शरीर आणि स्वेद म्हणजे घाम. डोळे उघडून पाहिलं तर सर्प घाम पुसतात. का रे? सर्पिणीने विचारलं कोण आपण? राजा दशरथाचा पुत्र आहे, अजराजाचा नातू आहे, रघुवंशातला आहे. सर्पिणीनं सांगितलं आपण भरत राजा दशरथाचे पुत्र आहात. मग अयोध्येसारखं स्वराज्य सोडून तुम्ही इथं वनात अंगाला काव का लावली? काय म्हणावं भरतानं त्या सर्पिणीला? माय माय माझा जगाचा बाप वनात गेलाय ग. माझा विश्वाचा बाप बिना चपलाचा वनात फिरतोय ग. आणि जगाच्या बापाने वनात फिरावा आणि मी अयोध्येतल्या राज्यातले चोजले पूर्ण करत असताना, शारीरिक चोजले पूर्ण करत असताना आनंद लुटावा. हे चोजले पूर्ण करत असताना देवाचं नाव विसरतोय ग. याच्याकरता अयोध्येच्या सुखाला लात मारली. आगी लागो तया सुखा, अंगाला काव लावली आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी भजन सुरू केलं. आगी लागो तया सुखा, जे ने हरी ने मुखा विढोबा रघुमाये, विठोबा रघुमाये, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. 50 वर्षापासून चालत असलेली ही भव्य दिव्य नागपिंपरी नगरवासियांकडनं तुम्हा गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील, मला काही नाव पाठ नाही देवा सगळ्यांचं, सगळ्या आडनावाच्या माणसांना धन्यवाद. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने माणिकरावजी दापकर भाऊ बेलंबेकर तारखेच्या संदर्भात बोलत होते, काही कामानिमित्त ते आज येऊ शकले नाही, त्यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही भगवंताच्या चिंतनाकरता घातला. तुम्हा श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. परमार्थिक क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय आबांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो. ताईसाहेबांनी या सत्याचं रोपटं लावलं, त्या सुद्धा हजर आहेत. ताईसाहेब तुम्हाला सुद्धा प्रणाम. भूदेव देवा तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. एका परमार्थिक क्षेत्रातलं मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय गुरुजींचे सुपुत्र आमचे अनुज महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारी ही दिव्य तेजस्वी वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आणि साऊंड सिस्टीमवाल्यांनी सुद्धा आवाज फार छान दिला, त्यांना धन्यवाद. हे कॅमेरावाले गोविंद तुला बी धन्यवाद रे, धन्यवाद. माझ्या लग्नात एक पण फोटो नव्हता.
आणि आता तुम्ही कीर्तनात 2-2, 3-3 घंटे घ्याले, चला आपलं असं समाधान मानायचं कशाला? हो, बापाच्या लग्नात साड्याला मंडप पुढाला तर बाप पोराच्या साड्यात म्हणला आपले साडे उरकून घ्यायचे, म्हणलं येडपटेच का काय? आता तुला पोराच्या लग्नात तू हे साडी कशी करता येईल असं होत असतं काय का नाही? आपले तवा जरी नाही फोटो निघले तर आता निघाले तर आपलं नशीब मानावे ते म्हणी समाधान आहे का नाही? आता असं मानून घ्यायचं आपण. कॅमेऱ्यावाल्याला सुद्धा धन्यवाद, कडवे चांगले टाकत जा ही तुम्हाला विनंती. पुनश्य तरुणांना सांगतो 50 वर्ष आहे, पवित्र नागनाथाचं अधिष्ठान आहे, भगवान मारुतीरायाचं अधिष्ठान आहे. मुलांना हात जोडून विनंती करतो, या पर्वणीहून आपल्या आईवडिलांना चांगलं बोलत जा. त्याच्यासारखा परमार्थ जगात दुसरा कुठलाच नाही. आई वडिलांचं दिवसात एकदा दर्शन घेणाऱ्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. कोण्याच लिहून घ्या. कीर्तनात बोलणं इतकं सोपं आहे आबा. कॉलर धरून विचारीन कोणी बाळ्या कशातलं सांगायलाच, विचारीन तू कशातलं सांगायला, वाचून सांगतोय पाहुणी ग्रंथ. माय बापाचा जो मुलगा दिवसात एकदा दर्शन घेतो का त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जो दिवसात 3दा दर्शन घेतो का मुलगा, पंढरपुरातला मालक त्याला कडेवर घेतो. पंढरपुरातला मालक त्याला कडेवर घेतो. इतकी ताकद आहे आई वडिलांना नमस्कार करण्यात. आपल्या मायबापाला देव समजा सज्जनानं, लय मोठी ताकद आहे रे मायबापाची. तरुणांना पोरायला सांगतो बरं का, म्हाताऱ्या माणसांना असं म्हणण्याची माझी काय पात्रता आहे. माझ्या वयातल्या तरुणांना, मी धोतारावर म्हातारा दिसतो पण जास्त वय नाही माझं, धोतारामुळे म्हातारा दिसतो. असं होतं कधी कधी. एक जण म्हणला महाराज आम्हाला वाटतं तुम्ही 65 वर्षाचे असताना. म्हणलं मला उगच काऊन हाफ तिकीट करायला येडपटे का काय, असं कसं काय म्हणायला. आमच्या घरी असंच झालं, बाई तुम्ही कीर्तनात काही घाली जा पण घरी आल्यावर पॅन्टच घाली जा. मी 2 कोयते विकत आणले. ती म्हणली कोयते कशाला आणलेत? म्हणलं ऊस तोडायला जायचं बया, आणि आपल्याला कोण ऊस तोडायला नेईल. आणि म्हणलं पॅन्ट घातल्यावर कोण कीर्तनाला नेईल? तेव्हापासून मला म्हणलीच नाही पॅन्ट घाला. असं माझ्या घरी झालंच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या घरच्यावर घ्यालो, पण हे तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. हो, इतकी येडपट बायको असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो ना. हो, असं नाही, असं नाही, असं नाही. चला, आपल्या आई वडिलांचा सांभाळ करा. माझे देहूतले मालक नमोतया माता पित्याचे पालन, जो आई वडिलाचं पालन करतो तो कुबराय त्याला नमस्कार करतात. सर्वात मोठे पूजनीय देव असतील तर आपले आई वडील. झालेली सेवा या अधिष्ठान दैवताच्या चरणी समर्पित